देवांचा मानपान वगैरे आणि आता मुंडवले वगैरे बांधून हल्दी वगैरे लावली. आता उष्टी हालत घेऊन आलात ना वहिनींसाठी. बघा सर्व आता मसाले वगैरे टाकले. पहिले मटण शिजवला. माझ्यावर रागवलेली गेलेली व्हिडिओ ना आली कोण किरमिट नंतर काय असते काय नाही ना मांडीवर घेतली. नमस्कार नमस्कार नमस्कार. वेलकम बॅक टू इंडियन टू ब्लॉग्स. कशात तुम्ही सर्व पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन हल्दीच्या ब्लॉगमध्ये. आज आपण आलोय पनवेलला आणि अपेक्षा आणि आमिषा ताईची तुम्ही साखरपुडा सोहळा बघितला असेल तो एकदम म्हणजे रॉयल झालेला आणि एकदम भारी. त्याच्यावर म्हणजे व्ह्यूज पण भरपूर सारे आले, रील्स पण मस्त एकदम एकदम खतरनाक असे व्हिडिओ झालेले ते आपले. तर आज पुन्हा एकदा पोहोचलोय आणि आज आहे अपेक्षा ताईची हल्दी सोहळा पूर्ण दाखवणार आहे. इकडं पनवेलमध्ये हल्दी सोहळा कसं असते आपल्या इथं करंजा साईडला वगैरे तिकडं थोडी वेगळी पद्धत असते, इकडची थोडी वेगळी पद्धत असते. ते पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन या व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत राहा आणि चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला सुरू करूया न वेळ घालवता हा व्लॉग. आणि तुम्ही हा व्लॉग कुठून बघताय ते नक्की कमेंट करा. चला तर पोचलोय पण आता पनवेल पिसारवे गावामध्ये. समोर आपल्याला अपेक्षा ताई दिसते ना. हां आणि हे सर्वजण करवल्या आहात ना. मग वर्माया आहात ना. हां वर्माया आहेत या सर्वजण. मम्मी ना येऊया मम्मीकडे. आणि आता म्हणजे सकाळपासून म्हणजे आमच्या इथं कसं आहे करंजाला की सकाळपासून आमच्या इथं कार्य सुरू असतं. तसं आता इकडं किती वाजता? 11 वाजता. 11 वाजता. काय सर्वात पहिले मुहूर्त काढतील. आणि म्हणजे वरमाईने सर्व एक मॅचिंग केलाय. वरमाई माझ्यावर रागवलेली गेलेली व्हिडिओ ना आली कोण काहीतरी सांगा आता. वरमाई आहेत तर अपेक्षा ताईबद्दल काहीतरी सांगा. तिचा स्वभाव वगैरे कसा आहे ते. खूप छान आहे, खूप छान आहे अपेक्षाचा स्वभाव. आमची सगळ्यांची लाडकी होती. खूप वाईट वाटणार आहे आम्हाला आता. होती म्हणजे आहे अजून ती जाईल ना तर नवऱ्याच्या घरी. पूर्ण देखभाल चालू आहे ना पूर्ण. आणि या करवल्या ना आता मग अशी वरमाई दिसल्या सर्व. आणि सर्वांची भेट करून देतो. ही मोठी ताई ना. हा मोठी ताई. तुझं नाव काय? तृषा. तुझा? हां सर्व हे करवले आहेत. आता सर्व काही कार्य आपलं सुरू होईल सकाळपासूनचा. व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत राहा. सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न असेल. आणि छान आता तुझे लुक असतील ना अजून ह्याच्यानंतर. आणि संध्याकाळचा वेगळा रात्री एक. आणि तुम्ही कोण अपेक्षा ताईच्या बहीण? बहीण तुम्ही बहीण आहात आणि तू बहीण. आणि याच यो बाचा. आणि तू पण बहीण आहेस. बाची आहेस ना. बाची आहे बघा. या साईडला पण तुम्ही अपेक्षा ताईच्या मावशी मामी. यो भाऊ मामी मावशी मामी. आणि तू ग बहीण आहे बघा. चला आतमध्ये जाऊया आता घरामध्ये. आणि मोठा असं म्हणजे घरासमोरच मस्त बांधलं आहे सर्व. अजून स्टेज वगैरे बांधायचं आहे या साईडला. बाकीच मस्त फोटो वगैरे वरच्या साईडला लावलेत. मस्त एकदम छान. पण एकदम असा रेड आणि व्हाईट आहे ना त्याच्यामुळे लाईटिंग एवढी भारी नाही आहे. याच्यात जर पिवळा कलर असता ना तर मस्त आलं असते. आपला कसा अंदाज आहे ना आता सर्व हल्दीला जाऊन आपल्याला अंदाज आला मस्त छान. आता बघूया चला इकडचा कसं काही सकाळपासूनची आपली हालत वगैरे इकडं. चला घरामध्ये आलोय सर्वजण आहेत. आता मांडव स्थापना होईल सर्वात पहिले. त्याच्या आधी तुम्हाला आई ना या सर्व आई ना आजीचा. हां आई नमस्कार. हां सर्व आजीचा दिसतात आहेत बघा तुम्हाला या साईडला. नमस्कार. समोर आई आणि बाबा दिसतात आहेत. आपली कशी वाटली साखरपुड्याची व्हिडिओ? मस्त छान झालती ना. आणि मस्त व्हायरल पण गेली व्हिडिओ. आणि एकदम भारी एडिट वगैरे पण झालती. आज आता हल्दीचा सोहळा असेल आपल्या अपेक्षा ताईचा. सकाळपासून म्हणजे जी आपण तयारी असते ती झाली. आता सकाळपासून चालूच आहे म्हणजे धावपल वगैरे चालूच आहे. एक फोटोसाठी फक्त बाबा आलेत. आता ते बाबा गेले असते तर मला नंतर त्यांचा बाईटसुद्धा नसता भेटला. बाकी आईंशी बोललो आपण. चालेल आपलं कार्य सर्व सुरूच आहे.
सर्वजण आता घरामध्ये महिला मंडळ सर्व जमले, आता मुहूर्त काढतात आहेत. मुहूर्त हे बघा. चला आता उंबराची पूजा करताना तुम्हाला बाहेरच्या साईडला दिसते. उंबर वगैरे आणला, आता पूजा करताना दिसते बघा ताई. ताई नाव घ्यायला सांगते. हे बघा दीदीचा दुसरा लुक बघते आता. हे लुक फक्त हालत घेऊन येतील त्याच्यासाठी केलाय ना. हा एकदम छान दिसते, तिची रील वगैरे पण एकदम मस्त आले. आता सर्वजण घरामध्ये आहेत आणि सर्वजण थांबलेत ते म्हणजे देवांच्या मानपानासाठी. मंडवल्या वगैरे सर्व बांधून नवरीला हळद लावली आता आतमध्ये घरामध्ये. चला या साईडला घरामध्ये आतमध्ये पूर्ण देवांचा कार्य झाला, देवांचा मानपान वगैरे. आणि आता मुंडवले वगैरे बांधून हल्दी वगैरे लावले आता आपल्या ताईचे. आणि यांच्या इथं म्हणजे संध्याकाळ होते, हळद लागता होता. देवांचा जो कार्य आहे तो होता संध्याकाळ होता. आणि बहुतेक कार्यक्रम यांच्या इथे सर्व संध्याकाळी सुरू होतात. पण आपल्या उरण साईडला जर बघायला गेलं तर सकाळीच हळद वगैरे लावतात, पण यांच्या इथं संध्याकाळी लावतात. आता म्हणजे बाहेरच्या साईडला जेवण वगैरे पण बनवतात, त्यात आपण तिकडे जाऊया. देवांचं मानपान आता झाला. भरपूर पब्लिक होती घरामध्ये, सर्व आता हळूहळू खाली झाले. साईडला सर्व पुरुष मंडळी बघा, समोरच मटण बनवताना दिसतं ते सर्वजण आपल्याला. घराच्या पाठच्या साईडला आपण इकडे आलोय आणि इथं बघा किती चूल पेटवलंय. 1 2 3 आणि 4 चुली, आणि 4ही चुलींवर मटण शिजताना दिसतंय बघा. बाबा त्यात एवढा गरम आणि त्याने मटण शिजवताना किती शिजवता हो? 40 किलो प्रत्येक टोपण 40 किलो. त्याच्यात मटण वगैरे टाकून झालंय. हे बघा सर्व आता मसाले वगैरे टाकले. पहिले मटण शिजवला, त्याच्यानंतर सगळं मसाले टाकले. आता साधाकडचे सर्व करवले आलेत बघा, एक थाट करून सर्वजण उष्टी हालत घेऊन आलात ना बहिणींसाठी. जवळची आता मस्तपैकी चालत एक रील काढतो आम्ही.
गंतन वगैरे घातल्यानंतर आता वटी वगैरे भरली, आता पोखतात. सर्व काही गेला का आता आपले रील्स चालू होत्या त्याच्यामुळं, पण आता बघा पोखताना दिसतात. जी प्रथा आता तुम्ही बघितलं त्याला द्याज बोलतात. म्हणजे ते नवरी मुलगी असते ते तांदूळ वगैरे भरून ह्याच्यात टाकत असते. द्याज आता हे काय असते ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. उष्टी हलद घेऊन आले, लावली हलद, आता घेऊन चालले परत दारात म्हणजे सोडेल ताई आणि मग जाईल हलद. संध्याकाळ झाली, संध्याकाळ नाही रात्रच झाले आणि नवरीची करवली तयार होऊन आले, पण नवरी तशीच आहे. आता काय रात्री असते का सर्व सकाळी झाला तेवढंच का अजून असते? खिरमीड असते. म्हणजे काय असते ते? आज अंघोल होते आणि आज रात्री म्हणजे अंघोल होते आणि उद्या पण अंघोल होते. उद्या दुपारी काकण वगैरे बांधून झाला ना की परत एक अंघोल होईल आणि आता रात्री होईल. अच्छा, काकण पण उद्याच बांधतात ना? हा बरोबर, लग्नाच्या दिवशी काकण बांधतात. ताई मस्त तयार झाले, आता सर्वजण पाहुणी मंडळी आता येतील. हा सर्व काय आता सर्व बघा मांडव वगैरे मस्त व्यवस्थित एकदम प्रॉपर, आता लाइटिंग मध्ये एकदम छान दिसत असेल. बाकी सकाळपासून झाला आणि आता खिरमीट नंतर काय असते काय नाही ना? मांडीवर घेतील, नंतर मांडीवर घेतील. चलो रात्री आता मांडवामध्ये आणि या साईडला सर्वजण आता जमलेत. एक यांचा रात्रीचा प्रोग्राम असते तो म्हणजे खिरमीड. आताच ताईने सर्व काही सांगितला, खिरमीड आणि त्याचीच तयारी केली सर्वजण. ताईचा, आजीचा, सर्व वयस्कर आपले महिला मंडळ सगळे या साईडला बसले. आता जो खिरमीडचा कार्य असेल ते कसं असेल तर मी पण फर्स्ट टाइम बघेन आणि तुम्ही पण फर्स्ट टाइम बघणार आहात. म्हणजे बघितलं असेल तुमच्या इथं पण असेल, पण मी फर्स्ट टाइम बघणार आहे असं मला बोलायचं होता. त्याला सर्वजण आता जमलेत बघा खिरमीडसाठी आणि तेच म्हणजे आता याच्यात कुटतील. पहिले आहेत ते तांदूळ कुटतील, त्याच्यानंतर मग उठणा लावणार असं आहे. पहिले तांदूळ टाकेल बघा, अक्षता. रात्रीचे बघा म्हणजे एकदम पब्लिक पूजन आलेली आहे. हा सर्वजण महिला मंडळी या साईडला आलेले आणि पाठच्या साईडला सर्व पुरुष मंडळी बसलेली. मंडळीमध्ये आपले भाऊ सुद्धा आहेत आणि सर्वांची दही दुपारी आमची एकदम सोय केलेली आहे. चला तो पीठ बघितला तो वाटून झाला आणि आता त्याचे गोळे करून एक चारी साईडला ठेवते.
कार्य आहे सगळं सकाळपासून जे कार्यक्रम झालेत त्याच्यापैकी हा सर्वात मोठा यांचा कार्यक्रम आहे आणि भरपूर अशी लोक आलेत. योच असते दादा सगळ्यात मोठा इथं कार्यक्रम. सगळी पब्लिक आता जे नंतर पण मांडीवर घ्यायला इथे स्टेजवर मांडीवर घ्यायला पण नंतर पण तेवढीच पब्लिक आहे. नंतर पण तेवढीच पब्लिक असते म्हणजे रात्रीचं तुमच्या इथं सगळं असते ना. मेन कार्यक्रम हाच असते यांचा. वरमाई वरमाईने जसा उठणा लावला तशी सर्व पब्लिक. चला सर्व मंडळी आता मांडीवर घेण्याची काही यांची प्रथा असते ती पार पडताना आणि सर्व आहेर वगैरे पण देताना दिसतात आहेत तुम्हाला बघा.